साताऱ्यातल्या पिंपोडे बुद्रुक आणि भावे नगर या परिसरातील स्टोन क्रशरच्या कथित अनियमितता, धुळीचा त्रास आणि अवजड वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आणि शेतकरी आक्रमक झाले। आज कोरेगाव इथल्या प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी प्रशासन आणि क्रशर व्यावसायिकांना विविध मुद्द्यांवर धारेवर धरले। अवजड वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय। वाहतूक आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीबाबत पंचनामा करून दंडात्मक कारवाईची मागणी करण्यात आली आहे। कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे। आदेश पारित करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा की 1 महिन्यापर्यंत बंधाऱ्यावरून वाहतूक फक्त जाईल। त्याच्यानंतर पुढील 24 तारखेपासून 24 सप्टेंबरपासून त्या बंधाऱ्यावरून कोणतीही वाहतूक केली जाणार नाही। दुसरा विषय असा आहे की वाहतूक करताना प्रत्येक वाहनावरती झाकण टाकूनच वाहतूक केली जाईल। तिसरा विषय असा आहे की जे ते आजूबाजूचे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या ज्या पिकांचं नुकसान होत आहे त्याबद्दल प्रदूषण नियंत्रण महामंडळ जे सातारा कार्यालय आहे